कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या सगळ्याचो गावभर बोभाटो होण्याआधी आपल्या त्या दोघांचं लग्न लावूया, त्यातच त्यांचा भला। हे सगळ्यांनी त्यांचा राग केल्याने तर त्यांचाच नुकसान आहे ना। त्यामुळे आपल्याकच त्यांना समजून घेऊया। तुम्ही जर सगळं सांगताय ना, त्या जर खरं असत तर त्याच्यात माझ्या मुलीची पण तेवढीच चूक असतली, कारण त्याका मी चांगलं ओळखतोय। तरी पण तुम्ही माझी अब्रू वाचवलं। चारू कसलोही दोष न देता मनान तुमची सून बनूक तुम्ही तयार झालात। तुमचे संस्कार असत दादा। मनान श्रीणून ही सगळी जबाबदारी घेतलं आणि तो या लग्नात तयार झाला। दुसरं कोणी असतो ना, हात झटकून मोकळं झालो असतो, पण त्यानं तिची चूक स्वीकारल्या। हे तुमचे संस्कार असतात दादा, तुमचे उपकार मी कधीच विसरायचे नाही, कधीच नाही। तुमच्यासारखी देव माणसं या जगात नाहीत दादा। शशीबू अहो, काय कशाला धरताय? आणि जा काय घडला ना, त्याच्यामध्ये तुमचा काही एक दोष नाही। एक गोष्ट लक्षात ठेवा, मी पण एका पोरीचा बापच आहे। जशी माझ्यासाठी माझी निशी, तशीच माझ्यासाठी चारू। आई, थँक्यू सो मच। आई, कोणाचा कॉल आला होता का? नाही ग, मगासपासून मी इथेच बसले, पण तुझा फोन नाही वाजला। मी तरी इतकं का ताणून धरतीये? आज हे आले ना की मी स्वतःहून जाऊन बोलेन त्यांच्याशी। तसंही आई सांगते ना, तुटेल इतकंही ताणू नये, नाहीतर ना नंतर ती नाती जोडणं अवघड होऊन जातं। नात्यात कोणीतरी एकाने माघार घ्यावीच लागते, नाही तरच ते नातं टिकून राहतं। निशी, काय झालं ग? आई, काही नाही, सर जरा नाराज आहेत माझ्यावर। मग त्यांना मनवण्यासाठी काहीतरी करावं लागेल ना। मग काय करायचं ठरवलंस? मी म्हणत होते की मी सरांना ऑफिसमध्ये भेटायला जाऊ, नाही म्हणजे माझं काम पण आहे त्यांच्याकडे म्हणून। ओके, ठीक आहे, जा तू। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।